नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाडवी इतिहास. आजचा आपला विषय आहे इंगळे घराण्याचा इतिहास. या महाराष्ट्रामध्ये जी काही नामांकित घराणी होऊन गेली त्यामध्ये सोयीसंबंध असतील किंवा पराक्रमाची घराणी, त्यामध्ये इंगळे घराण्याचा समावेश होतो. तर हा विषय नेमका काय आहे, या घराण्याची उत्पत्तीपासून ते शेवटपर्यंत याच्यातली सहकुळं कुठली असतील ही शेवटी मी त्या ठिकाणी सांगेन. शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. आपल्या सूचना त्या ठिकाणी मांडा, आवडल्यास शेअर करा आणि जे नवीन आपल्याला जोडले असतील तर त्यांना विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानुसार इंगळे घराणं म्हटल्यानंतर याचं जे मूळ असेल तर ते आहे, या घराण्याची शाखा ही चालुक्यवंशीय शाखा सांगितली जाते. चंद्रवंशीय, गोत्र भारद्वाज आणि यांचे देवक दोन काही ठिकाणी आपल्याला दोन सापडतात. पहिलं देवक जे असेल ते साळुंकेचं पंख आहे आणि दुसरं देवक आहे कमळ. चालुक्य शाखा असल्यामुळे यांचं कुलदैवत बदामीची बनशंकरी आणि त्याचबरोबर आई तुळजाभवानी हे यांचं मुख्य अशा प्रकारची कुलदैवत आहेत. त्यानंतर याच्यातली प्रमुख आडनावं, कारण का इंगळे हे मुख्य आडनाव आहे. 96 कुळातलं जे काही चौथ्या क्रमांकाला येणार आडनाव, तर त्याच्यामध्ये आळके, कानोजे, खडसे, चिकटे, आतकरे, आळके, चिखले, चौधरी, ढमाले, ढेपे, पोरे आणि मांडलिक ही याच्यातली उपकुळं किंवा या शाखा आहेत त्याच्यातल्या. तर त्यांचं मूळ कुळ किंवा मूळ असणारं आडनाव सुद्धा इंगळेच त्या ठिकाणी पडतं. सर्वात महत्वाचं की या असणाऱ्या इंगळे घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजेच संत तुकडोजी महाराज हे ह्याच इंगळे घराण्यातील आहेत. या घराण्याला पराक्रमी अशा प्रकारचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळं या पराक्रमाची साक्ष जी आपल्याला पडते किंवा आपल्या समोर येते ते म्हणजेच करवंड नावाचं गाव, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, म्हणजेच याच ठिकाणी असणाऱ्या शिवाजीराव इंगळे असतील, भैरजी इंगळे असतील, कांताजी इंगळे असतील, यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे यांच्यासोबत पराक्रमाला सुरुवात त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. त्यामुळं या घराण्यामध्ये सातारा असेल छत्रपतींची गादी, कोल्हापूरची गादी असेल, तंजावरची गादी असेल, या तिन्ही ठिकाणी इंगळे घराण्याचे आपल्याला सोयीसंबंध त्या ठिकाणी लागलेले किंवा सोयीसंबंध केलेले आढळून येतात. त्याच्यानुसार छत्रपती शिवरायांच्या ज्या पत्नी आहेत गुणवंताबाई आणि आदरणीय स्वर्गीय जयसिंगराव पवार सर यांनी पुतळाबाई सुद्धा याच असणाऱ्या इंगळे घराण्यातील आहेत असं सांगितलेलं आहे. गुणवंताबाई तर निश्चितच आहेत. तर यांचं जे घराणं होतं तर ते आहे करवंड नावाचं घराणं. आजही आपण जर करवंडला गेलो तर 9 एकरावरली त्यांची गडी, त्याचे काही अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या गडीला महाराष्ट्रातलं वेगळं वैशिष्ट्य म्हणून याच्याकडे पाहता येईल. याला 52 बुरुज आहेत, म्हणून त्याला 52 बुर्जी म्हटलं जातं. ही करवंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर याचे जर सोयरीक आपण पाहिले, छत्रपती शिवरायांची सोयरीक तर आपण पाहिली, गुणवंताबाई याच घराण्यातले आहेत. त्याचबरोबर व्यंकोजी राजे, शिवरायांचे सावत्र भाऊ, यांच्या पत्नी सुद्धा दीपाबाई याच घराण्यातल्या. म्हणजेच एकंदर इंगळे घराण्याच्या माध्यमातून हे छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे हे साडू होते, हे आपल्याला याच्यावरून दिसून येणार आहे. दुसरे सोयरीक जे असेल, सातारचे दुसरे शाहू यांच्या भागीरथीबाई पत्नी याच घराण्यातले आहेत. आणि व्यंकोजी दुसरे म्हणजे तंजावरला आणखी एक सोयरीक यांची झाली, सुजानबाई म्हणजेच महापराक्रमी अशा प्रकारच्या स्त्री तंजावरला होऊन गेल्या, ज्यांनी 2 वर्ष तिथं कारभार केलेला आहे. आणि या गादीवरनच फ्रेंचांनी यांचा खून सुद्धा घडवून आणलेला आहे. म्हणजे अशा रीतीने एकंदर या पराक्रमाची साक्षी देणारं घराणं म्हणून सुद्धा या आपल्याला इंगळे घराण्याकडे पाहता येईल. तर याच्या जर शाखा आपण पाहिल्या तर आता सांगितल्यासारखं की यांची शाखा जी असेल करवंड या ठिकाणी आहेच, मात्र आणखी एक शाखा जी असेल पुण्यातल्या म्हाळुंग या ठिकाणची शाखा सुद्धा अतिशय मोठी आहे. त्याचा पराक्रम आपण पुढे पाहणारच आहोत. बेलसरला आहेत किंवा त्याच्या बाजूला असणार वाळुंज गावाचं गाव आहे. कोल्हापूरला शाखा आहे यांची, ग्वाल्हेर या ठिकाणी आहेत, उज्जैनला आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातल्या कनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला इंगळ्यांची खूप अशा प्रकारची घराणी पाहायला मिळतात. याचबरोबर अनेक अशा प्रकारची घराणी महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहेत, जिथं इंगळे घराणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या घराण्याकडं किंवा त्याचबरोबर जबलपूरला मध्य प्रदेशमधल्या पापळ या ठिकाणचं जर आपण पाहिलं असेल, पुण्याच्या बाजूला तिथेही यांचं घराणं आहे. आणि यांच्याकडे असणाऱ्या पदव्या जर आपण पाहिल्या तर ती जंग बहादूर, राजे अशा प्रकारच्या पदव्या या घराण्याला लागलेल्या दिसतात आपल्याला. यांचे जर पराक्रम आपण पाहिले तर त्यामध्ये खळद बेलसरच्या लढाईमध्ये शिवाजीराव इंगळे हे हुतात्मा झाले आहेत. म्हणजे शिवरायांचे सासरे याच्यामध्ये हुतात्मा झालेत. त्या परिसरामध्ये त्यांची समाधी सुद्धा पाहायला मिळते. त्यानंतर अफजल खानाचा जो वध झाला, अफजल खान प्रसंग जो आलेला होता, तर त्यामध्ये कांताजी इंगळेंनी फार मोठा अशा प्रकारचा पराक्रम गाजवलेला आहे.
आणि याच प्रसंगी हिरोजी इंगळेंचा उल्लेख महाभाऊ अशा प्रकारचा करण्यात आलेला आहे. म्हणजेच एकंदर छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जी काही धाडस असेल या इंगळे घराण्याने या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर विचित्रगडाचे हवालदार म्हणून त्र्यंबकजी इंगळे, संताजी इंगळे यांची नावं त्या ठिकाणी दिसत आहेत. छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये किल्ले पावनगडाचे किल्लेदार सुद्धा बाळोजी असतील, काळोजी आहे, सूर्याजी इंगळे आपल्याला आढळून येत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये खेडजवळ काळोखी गावची जी काही पाटीलकी होती याच मावजी इंगळे यांनी विकत घेतलेले आपल्या आढळून येते. त्यामुळं म्हणजेच या तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा इंगळे घराणं कुठं पुढं चाललेलं होतं किंवा किती पुढे गेलं होते आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर ताराबाई साहेबांच्या सवतीच्या किंवा त्यांच्या असणाऱ्या सूनबाई, सावत्र सून ज्याला आपण म्हणता येईल, तर त्या आहेत दुसऱ्या जिजाई किंवा दुसऱ्या जिजाबाई यांचे लेखनिक म्हणून भागोजी इंगळे यांनी काम केलेलं आपल्याला आढळून येतंय. छत्रपती शाहू महाराज म्हणजेच सातारचे, तर यांच्या कालखंडामध्ये कुसाजी इंगळे यांच्याकडं कंडारी म्हणजे परांडीच्या जवळ असणारं कंडारी नावाचं गाव या कुसाजी इंगळेला त्या ठिकाणी जहागिरीमध्ये दिलेलं आपल्याला दिसतंय. तुकोजीला उंबरणे नावाचं गाव आहे. संभाजी इंगळेला नावडी नावाचं गाव, म्हणजे नावडी कुठं आहे की जिथं छत्रपती संभाजीराजांना पकडलं होतं, नावडी नदी त्याच्या बाजूला असणारं गाव, इथपर्यंत त्यांची जहागिरी किंवा इथं असणारे इंगळे घराणं काम करताना आपल्याला आढळून येत आहे. तर म्हाळुंगे या ठिकाणचं असणारे इंगळे घराण्यामध्ये फार मोठ्या अशा प्रकारचे पराक्रम त्या ठिकाणी किंवा पराक्रमी पुरुष होऊन गेले. खास करून त्यामध्ये सुभांजी इंगळे असतील, त्र्यंबकजी इंगळे असतील, आणि सर्वात महत्वाचा पराक्रमी इंगळे घराण्यामध्ये होऊन गेला ते आहेत अंबोजी इंगळे. तर या अंबोजी इंगळेंचं वर्णन काय करावं, महादजी शिंदे यांचे उजवे हात म्हणून यांनी काम केलं आहे. धोवाची जहागीर आहे त्यांच्याकडं किंवा हरियाणा या ठिकाणची त्यांच्याकडे जहागीर आहेत. या परिसरामध्ये हरियाणामध्ये गेलो तर अनेक अशा प्रकारची मंदिरं या अंबोजी इंगळेंनी बांधलेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. एवढंच नाही तर 11 फेब्रुवारी 1785 अंबोजी इंगळेकडं दिल्लीची सुभेदारी होती. म्हणजे दिल्ली आज दिसतंय त्याचे सुभेदार हे इंगळे घराणं होतं हे याच्यावर आपल्याला दिसतंय. त्यामुळं इंगळे घराण्याची एक मुख्य शाखा जी ग्वाल्हेरमध्ये आज स्थित आहे, तर त्याला राईवाली इंगळे म्हटलं जातं. आणि ढाल बाजार नावाचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये या इंगळे घराण्याचा वाडा होता. आणि आजही आपण जर ग्वाल्हेरला गेलो तर ग्वाल्हेरमध्ये इंगळे घराण्याची शाखा, तिथं असणारे त्यांचे वारसदार तिथं राहताना आपल्याला मिळतात. राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे यांच्या पदरी असणारे बोबासाहेब इंगळे नेहमी त्यांच्या सोबत असायचे. शिखार त्यांच्या सोबतच त्या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर कर्नल नानासाहेब इंगळे म्हणजे त्यांची एडीसी खाजगी सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसत आहेत. पेशवे दप्तरामध्ये तुकोजी इंगळे यांच्याकडं 2500ची फौज असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि त्यानंतर इंगळे घराण्यामध्ये आज जी काही पराक्रमी माणसं त्या परिसरामध्ये जे शाखा आपल्याला पसरलेली दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये हरिरुद्र प्रताप मानेराव इंगळे जे तंजावरला होते. आणि इंगळे घराणं म्हणजे जिथं दीपाबाईंचं घराणं होतं, तर ते आता परत या ठिकाणी असणाऱ्या आपल्या मूळ गावी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथं त्यांचं वास्तव आपल्याला दिसतंय. त्यानंतर महेश इंगळे, अक्कलकोट संस्थान आपण जाताय, अक्कलकोट संस्थानमध्ये गेलो तर 5 वेळा नगरसेवक राहिलेले, एक सेवाभावी वृत्तीचा व्यक्तिमत्व. आणि त्याचबरोबर वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे ते अध्यक्ष आहेत. तर त्यांचा आवाका आपल्याला फार मोठा दिसतोय. म्हणजे स्वामी समर्थ आज जी काही फोपावलेलं दिसतंय आपल्याला देवस्थान, तर त्याच्यामध्ये महेश इंगळेंचं फार मोठं योगदान आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी आमदार कृष्णराव इंगळे हे याच घराण्यातले. सातारा शिक्षण संस्थेचे कृष्णराव इंगळे असतील. बार्शीचे दिवंगत प्राचार्य फार मोठे लेखक वन इंगळे याच इंगळे घराण्यामध्ये होऊन गेले. आणि अंश संस्थांचे त्या कालखंडातले राजे पंत प्रतिनिधी यांचे सहकारी रामभाऊ इंगळे असतील. सुरेंद्र इंगळे इनामदार जे की म्हाळुंगे या ठिकाणी राहतात. ऋतुराज प्रतापराव इंगळे सोनतळीकर जे कोल्हापूरचे आहेत. शाहू दप्तरात सुद्धा म्हणजे शाहू दरबारात या इंगळे घराण्यांना फार मोठं मानाचं स्थान होतं. माधवराव इंगळे सेलसूरचे यांचंही घराणं या ठिकाणी आहे. आणि माहूरगडचे मूळ घराणं प्रतापराव इंगळे हे सुद्धा या ठिकाणी आहे. तर म्हाळुंग असेल किंवा वाळूंज निळुंज या ठिकाणी यांच्या आपल्याला समाध्या सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे. आता महत्वाचं सांगायचं होतं तुम्हाला की इंगळे घराण्याच्या शाखा पाहिल्या, सर्व काही पाहिलं, मात्र इंगळे घराण्याने सोयरी कुणावर करू नये मी सुरुवातीला सांगितलं होतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर इंगळे घराणे हे पवारांचं सगोत्री घराणं आहे. त्यामुळं वाघ असेल, वानखेडे असतील, निंबाळकर असेल किंवा त्यानंतर असणारं धारराव असेल, धायबर असेल, घुमरे आहे, करेकर आहे, पाडघर आहे, वाघमारे आणि वाघचौरे हे सगोत्री घराणं आहे
एकच कुळातला आहे, त्यामुळे यांच्याबरोबर सोयरी करू नये असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर अशा रीतीनं छत्रपतींचं शिवरायांचं सासरवाडी राहिलेलं घराणं म्हणजे इंगळे घराणं, या घराण्याचा थोडक्यात इतिहास या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या सूचना आणखी काय असतील तर आपल्याला मी आपला नंबर देतोय, त्याच्यामध्ये या ठिकाणी समोर म्हणजे किंवा माझ्या निदर्शनात आणा. आणखी त्याच्यामध्ये सुधारणा आपण करूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात आपल्या घराण्याला शेअर करा. पाहत राहा गाळीव इतिहास. धन्यवाद.